होती आज आणि सगळ्यांना आवडतं आहे आणि लाफ्टर आहे खूप म्हणजे धमाल मस्ती आहे. तर आता प्रेक्षकांना हे आवडावं, अजून इंटरव्हल झालेला आहे, बाकीचा चित्रपट सगळ्यांना आवडावा आणि आम्हाला डोक्यावर चढून ठेवावा अशीच अपेक्षा आहे. अर्धाच पाहिलेला आहे मी. माझ्या पिक्चरला तर नेहमी 100 out of 100 मला द्यायची इच्छा आहे, पण म्हणतात की प्रत्येक कलाकार जो असतो ना कधी सॅटिस्फाईड नसतो. त्याला नेहमी असं वाटतं ह्याच्याहून चांगलं होऊ शकतं, ह्याच्याहून चांगलं होऊ शकतं. तर मला जर पुढे जायचं असेल, तर मला जर माझ्या आयुष्यात किंवा ॲज अन ॲक्ट्रेस किंवा ॲज अ फिल्म वाढायचं असेल, तर मला तरी असं वाटेल की नाही अजून चांगलं होऊ शकतं. तर ते तर वाटेलच, पण नक्की मार्क्स मी आता देणार नाही, पूर्ण पिक्चर बघितल्यावर सांग. यानंतर एक गंमत नावाची फिल्म येते माझी संजय नार्वेकर बरोबर. ती पण अशी धमाल, ती ब्लॅक कॉमेडी आहे आणि ती पण अशी धमाल आहे आणि ब्लॅक कॉमेडी आहे. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड, म्हणजे मी खरंच वाट बघते त्या फिल्मसाठी. अजून 2 फिल्म्स येतात, माझ्या नवऱ्याची बायको भरत जाधव आणि दीपाली सय्यद बरोबर, आणि एक एक माझी गुणाची. पण समहाव मी गंमत जास्त वाट बघते, कारण खूप आम्ही धमाल केली त्या चित्रपटामध्ये आणि ती खूप आजची फिल्म. रसिकांकडे कधीच अपेक्षा नसते, एवढीच अपेक्षा की त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम करावं, आम्ही केलेल्या कामाला दाद द्यावी, शाबासकी द्यावी. त्या पद्धतीने प्रत्येक सिनेमा आम्ही त्याच्यावर घेऊन येत असतो. प्रेमाचा जोलजाल आज लोकांसमोर आला आहे आणि लोक ज्या पद्धतीने त्याला रिॲक्ट होतात, खूप बरं वाटतं आहे की जी मेहनत सिनेमा बनवताना घेतली होती, जी मेहनत प्रमोशन करताना घेतली होती, तीच मेहनत लोकांपर्यंत पोहोचली आणि लोक एवढं चांगल्या प्रकारे आशीर्वाद देतात आणि चांगल्या प्रकारे ते एन्जॉय करतात. मी काम केलं त्यामुळे मीच पेपर सोडवले, तर मी उत्तरपत्रिका लिहिली तर मी पेपर सोडवणार नाही. मी पेपर हा मायबाप रसिका प्रेक्षकांकडे सोपवलेला आहे. त्यांनीच माझं ते उत्तरपत्रिका तपासावी आणि त्यांनीच मला मार्क द्यावे. पण मी प्रामाणिकपणे पेपर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि तीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला खूप बरं वाटतं की लोक खूप छान पद्धतीने तो सिनेमा एन्जॉय करतात. तर प्रेमाचा जोजला ज्या पद्धतीने लोकांनी उचलून धरला तसं धरावा आणि प्रत्येक मराठी सिनेमाला असाच. पहिला पार्ट एंटरटेनिंग आहे, तेवढा सेकंडही आहे. बेसिकली मी पहिल्यांदा बघते मूवी. मी डबच्या वेळेला बघितला होता, ट्रायलच्या वेळेला मी नव्हते. त्यामुळे तुम्हाला जेवढी उत्सुकता आहे तेवढी मलाही उत्सुकता आहे की पुढे कसं काय केलं आहे, कसे म्युझिक टाकले, सगळं मला बघायचं आहे. आणि आय एम सो हॅपी एवढ्या मोठ्या प्रमाणात मूवी रिलीज होतो आहे. माझे पॅरेंट्स आलेत, सगळे फ्रेंड्स आलेत आणि आम्ही इतके एन्जॉय करतो आहे. आणि माझे अजून फ्रेंड्स आहेत पुण्याला, मी त्यांना घेऊन जाईन. अजून नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स आहेत, त्यांना मी PVR मध्ये घेऊन जाऊन पुन्हा एकदा दाखवेन किंवा प्लाझालाच घेऊन येईन. प्लाझाला बघण्यासारखं म्हणजे मज्जा, म्हणजे इतकी लोक शिट्ट्या आणि टाळ्या, अमेझिंग एक्सपिरियन्स. भेटलेलीच नाही मी, तुम्हालाच पहिल्यांदा भेटायला येते. आता मी जाणार आणि त्यांना भेटणार आणि बघणार. तरी मला दिसते त्यांच्या चेहऱ्यावरून की ते खूप खुश आहेत, एन्जॉय करत आहेत आणि बघून मला आनंद वाटतोय. धमाल आहे, तर प्रेक्षकांबरोबर प्रीमियर आहे, ते आणखी धमाल आहे. तर आम्ही धमाल केलेलीच आहे. पहिला हाफ बघून तुम्हाला कळलं असेलच, प्रेक्षकांच्या टाळ्या शिट्ट्याच्या काही येत आहेत. मग प्रत्येकाच्या एंट्रीला शिट्ट्या टाळ्या येत आहेत, माझ्या एंट्रीला पण आल्या. खूप बरं वाटतो, कारण शेवटी नट असतो तो प्रेक्षकांच्या प्रतिसादाला भुकेलेला असतो. तर ते टाळ्या येतात, लाफ्टर येतात, तेव्हा खूप बरं वाटतं. खाली जो एक आपला स्टॉल भरलेला आहे तिथून जो काय बंपर लाफ्टर येतो आहे, खूप मजा येते. रसिकांनी यावं, मजा करावी, खूप मजा करावी. मजा करण्यासारखं आम्ही चित्रपट केलेला आहे. दिवाळीच्या अगोदर आम्ही मोठा ॲटम बॉम्ब केला, एक पॅकेज आहे आमचं ॲटम बॉम्ब आम्ही आज उद्या फुटतो आहे 25 ऑक्टोबरला रिलीज होतो आहे उद्या पिक्चर. पण दिवाळीच्या अगोदर मोठा ॲटम बॉम्ब हास्याचा फुटलेला आहे. तुम्ही या आणि तुम्ही फोडा आणि ही दिवाळी मजा करा. अच्छी लगी, बहुत एंजॉय किया मैंने. मेरी मूवी फर्स्ट टाइम देख रही थी, डबिंग के टाइम देखा था, उसके बाद वक्त नहीं मिला ट्रायल देखने के लिए. तर अब लग रहा है अच्छी मूवी, मेरी मूवी है, ऑब्वियसली अच्छी लगेगी. थँक्यू. मस्त मूवी आहे, तरुणांनी बघण्यासारखी मूवी आहे आणि मला वाटतं की फुल जोरदार झाला पाहिजे मूवीचा. सर्व धमाल फॅमिली एंटरटेनमेंट बघण्यासारखी मूवी आहे, प्रत्येकाने बघायला पाहिजे. खूप छान गेलं आहे आणि खूप मधमस्त पिक्चर आहे. हा मूवी अतिशय सुंदर होता. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळे या आणि मूवी एन्जॉय करा. इट्स फंटॅस्टिक. थँक्यू सो मच.